मित्रांनो, आता आपण सारनाथमधील भगवान गौतम बुद्धांनी आपल्या पहिल्या 5 शिष्यांना ज्या ठिकाणी संदेश दिला त्या ठिकाणी आपण जात आहोत। इथे पाहू शकता त्याचं प्रवेशद्वार आहे आणि इथे प्रवेशद्वारासाठी एंट्री फी आहे 5 रुपये। तर चला जाऊया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये। तर फायनली आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये आपल्याला बरेच काही पाहायला मिळणार आहे। खास करून अशोक स्तंभ, धमेक स्तूप, धर्मराजिका स्तूप, चौखंडी स्तूप, मुलगुंद कुटी विहार, जपानी विहार असं बरंच काही आतमध्ये पाहायला मिळणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आहे ना अशोक स्तंभ जाण्याचा मार्ग इथे दाखवलेला आहे। वे टू अशोकन पिलर, अशोक स्तंभ जाने का मार्ग इथे लिहिलेला आहे, इंडिकेट केलेला आहे। इथे आता आपण बघायला जाणार अशोक स्तंभ, जे आपलं राष्ट्रीय चिन्ह आहे। अशोक स्तंभ ज्याच्यावरून आपलं नाण्यावर जे आहे 4 सिंह आणि अशोक चक्र ते आपल्या चलनावर ते इथून घेण्यात आलेलं आहे। तर आता आपण ते बघायला जाणार आहोत। सारनाथचे महत्व काही काळ लोक विसरले होते आणि इथून विटा आणि दगड काढून वाराणसीचा एक परिसर वसवण्यात आला। 1905 मध्ये पुरातत्व खात्याने उत्खनन सुरू केले तेव्हा सारनाथचे पुनरुज्जीवन करण्यात आले। मुख्य मंदिराच्या पश्चिमेला अशोक स्तंभ आहे, ज्याची मूळ उंची 17.55 मीटर होती। सध्या या स्तंभावर फक्त 2.03 मीटर उंची इतकी शिल्लक आहे। स्तंभावरचा वरचा भाग आता सारनाथ संग्रहालयात ठेवले आहे। या स्तंभाच्या पाया खुदाईमध्ये असे आढळले की त्याची स्थापना 8 फूट बाय 16 फूट बाय 18 इंच आकाराच्या मोठ्या दगडी चबुतऱ्यावर करण्यात आली होती। या स्तंभावर 3 लेख कोरलेले आहेत। पहिला लेख अशोककालीन ब्रह्मी लिपीत आहे, ज्यामध्ये सम्राट अशोकाने आदेश दिला आहे की जो भिक्षू किंवा भिक्षुणी संघात फूट पाडतील आणि संघाची निंदा करतील त्यांना पांढरे कपडे घालून संघातून बाहेर काढले जाईल। दुसरा लेख कुशाणकालीन आहे। तिसरा लेख गुप्तकालीन आहे, ज्यामध्ये समितीय शाखेच्या आचार्यांचा उल्लेख आहे। सारनाथच्या परिसरातील उत्खननात गुप्तकालीन अनेक कलाकृती आणि बुद्धांच्या मूर्ती सापडल्या आहेत, ज्या आता संग्रहालयात जतन करून ठेवलेल्या आहेत। गुप्त काळात सारनाथच्या शिल्पकलेची एक खास शैली प्रचलित होती, जी भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात बुद्ध मूर्तींच्या आध्यात्मिक सौंदर्य आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या संगमनासाठी प्रसिद्ध आहे। सारनाथमध्ये उत्खननात अनेक शिलालेखही सापडले आहेत। त्यापैकी काशीराज प्रतादित्य यांचा शिलालेखही महत्त्वाचा आहे। यामध्ये बालदित्य नरेशचा उल्लेख आहे। हा शिलालेख बहुधा 7व्या शतकातील असावा। दुसऱ्या शिलालेखात हरिगुप्त नावाच्या भिक्षूने मूर्तीदान केल्याचा उल्लेख आहे आणि तो इसवी सन 8व्या शतकातील असल्याचे दिसते। ही आहे एकाश्मक वेदिका। एकाश्मक वेदिका म्हणजे एकाच मोठ्या दगडातून बनवलेली वेदिका, जी प्राचीन भारतीय वास्तुशिल्प आणि स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते। अशा वेदिकांचा वापर प्रामुख्याने धार्मिक आणि सांस्कृतिक विधींसाठी केला जात असे। बौद्ध, जैन आणि हिंदू मंदिरांमध्ये अशा प्रकारच्या वेदिका आढळतात। एकाश्मक म्हणजे एकाच दगडातून कोरलेली आणि त्यातूनच या वेदिकांचे नाव आलेले आहे। ही वेदिका एकाच मोठ्या दगडात कोरून बनवली असल्यामुळे तिची मजबूती आणि सौंदर्य अधिक असते। अशा वेदिका मुख्यतः धार्मिक ठिकाणी, उपासनेच्या जागी किंवा महत्त्वाच्या समारंभासाठी वापरल्या जातात। बौद्ध स्तूपांच्या आसपास किंवा मंदिरांमध्ये अशा वेदिकांचे अस्तित्व महत्त्वाचे मानले जाते। या वेदिकांवर कोरलेले विविध शिल्प, मूर्ती किंवा नक्षीकाम त्या काळातील स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे। शिल्पकलेत बारीक बारकावे आणि धार्मिक चिन्हांचे कोरीव काम पाहायला मिळते। एकाश्मक वेदिका धार्मिक विधीसाठी महत्त्वाची जागा मानली जाते। तिचा वापर ध्यानधारणा, पूजा किंवा धार्मिक प्रवचनांसाठी केला जात असे। खूप शांततामय असा परिसर आहे हा इथला धम्मेस्तूप। हा आहे मुलगुंद कुटी विहार। या पूर्वाभिमुख विहाराचा तळ चौरस असून त्याच्या एका बाजूची लांबी 18.29 मीटर आहे। 7व्या शतकात भारतात आलेल्या चीनी प्रवासी ह्वेंग सांगने या विहाराचे वर्णन 200 फूट उंच असे केले आहे। या विहारावरील कोरीव शिंपले, अवतल मोल्डिंग, छोटे खांब आणि सुंदर कलात्मक कोरीव काम यावरून हे मंदिर गुप्त काळात बांधले गेले असावे असा एक अंदाज आहे। तथापि विहाराभोवती माती व चुन्यापासून बनवलेले कॉन्क्रीटचे मजले आणि बाहेरील भिंतीवरील अस्ताव्यस्त कोरीवकाम असलेले दगड पाहता काही संशोधकांनी हे 8व्या शतकात असावे असा एक अंदाज मांडला। सुरुवातीला या विहाराच्या मध्यभागी बांधलेल्या मंडपात भगवान बुद्धांची सोन्याच्या आकाराची चमकणारी मूर्ती स्थापन करण्यात आली होती असे मानले जाते। मंदिरात प्रवेश करण्यासाठी 3 दिशांना प्रत्येकी एक दरवाजा होता आणि पूर्व दिशेला मुख्य प्रवेशद्वार म्हणजे सिंहासन द्वार होते। नंतर मंदिराचे छत कमकुवत होऊ लागल्यामुळे आतील दक्षिणेकडील भिंती वाढवून त्या बंद करण्यात आल्या, ज्यामुळे पूर्वेकडील मुख्य दरवाजातूनच प्रवेश व बाहेर पडण्याचा मार्ग उरला। 3 दरवाजे बंद केल्यामुळे ते कोठड्यांसारखे झाले, जे
त्यानंतर छोटे मंदिर म्हणून वापरले जाऊ लागले. दक्षिणेकडील कोठडीत 9.5 बाय 9.5 फूट मौर्यकालीन वेदी सापडली. या वेदीवर त्या काळातील चमकदार पॉलिश आहे. ही वेदी सुरुवातीला धर्मराजिका स्तूपाच्या वर असलेल्या हरणिकेभोवती स्थापन करण्यात आली होती. या वेदीवर कुशाणकालीन ब्राह्मी लिपीत 2 लेख आहेत. या दोन्ही लेखांवरून ही वेदिका इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात सर्वस्तीवादी पंथातील आचार्यांना भेट म्हणून देण्यात आली होती असे समजते. आता आपण जाणून घेऊया चौखंडी स्तूपाबद्दल. धमेक स्तूपाच्या दक्षिणेकडे सुमारे अर्ध्या मैलावर हा चौखंडी स्तूप स्थित आहे, जो सारनाथ मधील इतर स्मारकांपासून वेगळा आहे. याच ठिकाणी गौतम बुद्धांनी आपल्या पहिल्या 5 शिष्यांना पहिलं प्रवचन दिलं होतं आणि त्या स्मरणार्थ या स्तूपाचं निर्माण करण्यात आलं. सारनाथचे प्राचीन नाव ऋषी पतन असे होते. तर ऋषी पतन म्हणजे ऋषींचे पतन, याचा अर्थ गौतम बुद्धांच्या भविष्यातील ज्ञानानंतर बुद्धांनी निर्वाण प्राप्त केले. हे बांधलं अशोकाने. अच्छा. पण ही जी ॲक्च्युअल साईड आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदा गौतम बुद्धाने आपल्या पहिल्या 5 जे अनुयायी होते त्यांना प्रीचिंग केलं. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया धमेक स्तूपाबद्दल. माझ्या पाठीमध्ये आपण पाहतात तो आहे धमेक स्तूप. तर हा स्तूप एक मजबूत गोलाकार मनोऱ्यासारखा आहे. त्याचा व्यास 28.35 मीटर असून उंची 39.01 मीटर आहे. या स्तूपाचा घेर 11.20 मीटर पर्यंत सुंदर नक्षीकाम केलेल्या दगडी स्लॅबने झाकलेला आहे. हे सजावट कलात्मकतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोहक आणि आकर्षक आहे. सजावटीमध्ये विशेषतः स्वस्तिक, नद्यांवर्तासारख्या आकृत्या तसेच फुले आणि पानांच्या आधारावर कापलेल्या वेलींचा समावेश होतो. गुप्त कालखंडातील कारागीर अशा प्रकारच्या फील्ड ओरिएंटेड अलंकरण करण्यात निष्णात होते. या स्तूपाचा पाया अशोकाच्या काळात रचला गेला. कुशाण काळात याचा विस्तार झाला आणि गुप्त काळात त्याचे काम पूर्ण झाले. गुप्त लिपीतील दगड आणि त्यावरील चिन्हांमुळे या पुराव्याची पुष्टी होते. या स्तूपाच्या केंद्रस्थानी उत्खनन करणारे कॅनिंगहॅम हे पहिले होते आणि त्यांना 0.91 मीटर खोल एक दगडी पाट सापडला. हे धर्महेतू प्रभावा हे 7व्या शतकातील लिपीत या दगडी पाठीवर कोरण्यात आलेले होते. धमेक या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल काही विद्वानांचे मत असे आहे की तो संस्कृत शब्द धर्मजनापासून आला आहे, पण धमक जयतू हा शब्द 11व्या शतकातील नाण्यांवर आढळतो. त्यामुळे याची उत्पत्ती याच शब्दाशी संबंधित असल्याची शक्यता वाटते. या संदर्भात या स्तूपाला धमक म्हटले गेले आहे. लोक त्याचा आदर आणि पूजा करीत असत. कॅनिंगहॅमने धमेक हा शब्द धर्मोपदेशक या संस्कृत शब्दाचे लघुरूप म्हणून स्वीकारले आहे. बुद्धाने येथे प्रथम धम्मचक्र प्रवर्तित केले, त्यामुळेच या स्तूपाचे धमेक हे नाव असण्याची दाट शक्यता आहे. पाहू शकता जिजानेने खूप एन्जॉय केलेला आहे. धर्मराजिका स्तूपाबद्दल सांगायचं म्हटलं तर हा स्तूप धमेक स्तूपाजवळ स्थित आहे. सम्राट अशोकाने एक स्तूप बांधला होता, परंतु 18व्या शतकात त्याचे काही भाग नष्ट करण्यात आले. त्याचे काही अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात. तर सारनाथमध्ये आपल्याला अशोकाचे चतुर्मुख सिंहस्तंभ, भगवान बुद्धांचे मंदिर, धमेक स्तूप, चौखंडी स्तूप, सरकारी संग्रहालय, जैन मंदिर, चिनी मंदिर, मुलागंद कुटी आणि नवीन विवारी यासारखे आपल्याला इथे पाहायला मिळेल. भारताचे राष्ट्रीय चिन्ह हे येथील अशोक स्तंभाच्या मुकुटाची द्विमितीय प्रतिकृती आहे. मोहम्मद घोरीने सारनाथ येथील प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली होती. 1905 मध्ये पुरातत्व विभागाने येथे उत्खननाचे काम सुरू केले. त्याचवेळी बौद्ध धर्माच्या अनुयायांचे आणि इतिहासाच्या अभ्यासकांचे इथे लक्ष वेधले गेले. सध्या सारनाथ हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर सारनाथ मध्ये आपल्याला पोहोचायचं असेल तर वाराणसी पासून हे 13 किलोमीटर अंतरावर आहे. तर साधारणपणे वाराणसी पासून आपण 1-1.5 तासाच्या अंतरावर इथे पोहोचू शकतो. इथलं वातावरण एवढं शांत आहे की इथे लोक येऊन ध्यानस्थ म्हणून बसतात. इथे आपण पाहू शकता एक इथं गृहस्थ ध्यानस्थ बसलेले आहेत. वातावरणच तसं आहे. शिवाय इथे बौद्ध भिक्षुक सुद्धा येतात आणि ध्यान धरण्यासाठी इथे बसतात. इथे जे सगळे चित्र प्रेझेंट केलेले आहेत ते सगळे आपल्याला ह्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय त्यातले काही अवशेष संग्रहालयामध्ये सुद्धा जतन करून ठेवलेले आहेत. तर संग्रहालयामध्ये आपण जाऊन पाहू शकता. बाहेर आल्यानंतर आपल्याला हा संग्रहालयाचा परिसर पाहायला मिळतो. आतमध्ये काही फी आहे, ती फी घेऊन आतमध्ये जाऊन आपण संग्रहालय पाहू शकता.